तुम्ही ही वनस्पती अनेक वेळा पाहिली असेल, शेताच्या कडेने किंवा शेताच्या बांधावरती, तसेच रस्त्याच्या कडेने देखील तुम्हाला ही वनस्पती अगदी सोप्याने आढळून येते. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्वल झेंडे. आज तुम्हाला मी भुई आवळा या वनस्पतीबद्दल थोडी माहिती देणार आहे. हा व्हिडिओ माहितीसाठी आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी जवळील आयुर्वेदिक डॉक्टरना भेट द्या. ह्या वनस्पतीला भुई आवळा असे का म्हटले जाते? कारण ही वनस्पती खूप छोटी जमिनीच्या जवळ असते आणि हिला आवळ्यासारखे छोटे छोटे फळं असतात. त्यामुळे हिला भुई आवळा या नावाने ओळखले जाते. चला तर बघूया आयुर्वेद हिच्या औषधी गुणांबद्दल काय म्हणते. आयुर्वेदात हिला भूधात्री या नावाने देखील ओळखले जाते, म्हणजे जमिनीची माता. कारण ही जमिनीच्या अगदी जवळ वाढते आणि मातेप्रमाणे शरीराचे रक्षण करते. त्यामुळे हिला भूधात्री असे म्हटले जाते. या वनस्पतीचा अतिवापर केल्यास शरीरात वातदोष वाढू शकतो, म्हणून हिला वातकृत असे नाव आले आहे. तसेच ही तिक्त कषाय मधुर रसात्मक आहे, म्हणजे चवीला कडू, तुरट आणि पचन झाल्यावरती गोड असते. तसेच ही हिमा म्हणजे स्वभावाने किंवा तिच्या वीर्याने ही थंड आहे. शरीरातील उष्णता कमी करायला ही मदत करते. आयुर्वेदात भावप्रकाश निघंटू या श्लोकानुसार पिपासा म्हणजेच तहान खूप लागत असेल तर ही ती तहान कमी करायला मदत करते. तसेच कास म्हणजे खोकला किंवा दम्याचा त्रास असेल, ज्यामध्ये खूप सारा कफ साठला असेल, ते कमी करायला ही वनस्पती मदत करते. तसेच पित्तास्त्र म्हणजे पित्त आणि रक्ताच्या दोषामुळे होणारे जे आजार असतात, जसे की कावीळ, यकृताची सूज असेल किंवा अनेक विकार असते, ते कमी करायला ही मदत करते, रक्त शुद्ध करते. तसेच शरीरात कफ वाढल्यामुळे जे विकार होतात, जसे की त्वचेवरती येणारी खाज, तसेच जखमांमध्ये होणारा पुयस्त्राव असेल, ज्यामध्ये खूप सारा कफ दोष वाढला असेल, त्यामुळे चिकट स्त्राव होत असेल, ते कमी करायला ह्या वनस्पतीचा आयुर्वेदात वापर केला जातो. भुई आवळा ही वातकृत आहे, त्यामुळे शरीरातील वात दोष वाढवायला ही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हिचा औषधी वापर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनात करावा. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्यातून तुम्हाला माहिती मिळाली असेल तर लाईक करा आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.